बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार. लाडकीच्या हाती पालिकेची चावी. किती प्रभागात महिलांचं मतदान निर्णायक ठरणार. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आता मुंबई महापालिकेत महिला मतदार किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 24 मतदारसंघात महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत वाढल्याचं समोर आलंय. ते नेमकं कसं पाहूया. कुलाबा 5.15%, धारावी 2.79%, चांदिवली 2.66%, मानखुर्द 2.61%, वरळी 2.51%, अणुशक्तीनगर 2.5%, सायन 1.88%, वांद्रे 1.71%, शिवडी 1.32%, मागाठाणे 1.26%, दिंडोशी 1.9%, कुर्ला 1.04%, मालाड 0.88%, गोरेगाव 0.83%, दहिसर 0.60%, वर्सोवा 0.56%, कलिना 0.54%, अंधेरी पूर्व 0.51%, भायखळा 0.47%, कांदिवली 0.33%, चारकोप 0.22%, अंधेरी पश्चिम 0.27%, विलेपार्ले 0.17%, चेंबूर 0.5%. खरं तर मुंबईत महिला मतदारांचा टक्का जास्त असल्याचं समोर आल्यानंच सर्वच पक्षांनी आपला जाहीरनामा महिला केंद्रित केलाय. ठाकरे बंधूंनी तर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 1,500 रुपयांसोबतच कोळी महिलांसाठीही विशेष योजनांची घोषणा केली. ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत. दुसरीकडे महायुतीनेही मुंबईतील लाडक्या बहिणींसाठी बेस्टमध्ये तिकिटात 50% सूट देण्यासोबतच 5 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली. आता ही सगळी घोषणाबाजी सुरू असली तरी विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केली हे सुद्धा महिला मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. साम टीव्ही सावित्रीच्या लेकींना आवाहन करतंय की सत्सद विवेकबुद्धीला जागून मतदान करा. लोकशाही वाचवा, नाहीतर भविष्य धोक्यात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.